लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। 60 वर्षीय इसमाचा अहिल्याबाई होळकर पुलाखाली आढळला मृतदेह। सदरील मृतदेहाची करण्यात आली अकस्मात नोंद। नाशिक येथे शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 11च्या सुमारास नाशिकच्या गोदावरी पात्रात अहिल्याबाई होळकर पुलाखाली 60 वर्ष इसमाचा मृतदेह आढळला। याबाबत अधिक माहिती अशी की अहिल्याबाई होळकर पुलाखाली 60 वर्ष इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्याने येथील काही नागरिकांनी अग्निशमक दलाला कळवताच अग्निशमक दलाचे बचाव पथक घटनास्थळी येऊन मृतदेह हा पाण्याबाहेर काढून पंचवटी पोलिसांच्या अंतर्गत मृतदेह हा अकस्मात मृत्यू म्हणून पंचनामा करण्यात आला। प्रत्यक्षदर्शी पोलीस मित्र कृष्णकांत कुमावत यांनी 3 ऑक्टोबर रोजी घारपुरे घाट येथे 60 वर्ष इसमाने पाण्यात उडी मारताना पाहताच अग्निशमन दलाला कळवण्यात आले। संध्याकाळची वेळ असल्या कारणाने 2 तास शोधाशोध करून देखील मृतदेह आढळून आला नाही। अग्निशमक दलाचे कर्मचारी, वाहन चालक बाळासाहेब काकडे, पंचवटी अग्निशमक दलातील केंद्रप्रमुख संजय कानडे, लीडिंग फायरमन धीरज पाटील, ट्रेनिंग फायरमन संकेत वैष्णव, प्रणय बनकर, अनुराग पवार, अभिषेक विशे, सुमित झिपरे यांनी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली असता अहिल्याबाई होळकर नदीपात्रात मृतदेह हा तरंगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यास बाहेर काढून पंचवटी पोलिसांच्या अंतर्गत चौकशी केली असता पंचवटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पंचनामा केला आहे। या आधी देखील चोपडा लॉन्स घारपुरे घाट येथे महिला व युवक इसमांच्या वतीने नैराश्याच्या भावनेतून आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले जातात। चोपडा लॉन्स आणि घारपुरे घाट येथे महानगरपालिकेच्या वतीने रक्षक जाळ्या बसवण्यात आल्या होत्या। कालांतराने या जाळ्या खराब होऊन तुटून नाहीशा झाल्या। या ठिकाणी रामवाडी ते अशोक स्तंभ या भागात घारपुरे घाट येथून मोठी वर्दळ असल्या कारणाने शाळा, कॉलेज, महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि गाड्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्या कारणाने येथे पुलाला सुरक्षा रक्षक जाळ्या बसवाव्यात अशी येथील नागरिकांची मागणी असून मनपाने असे धोकादायक पुलाच्या ठिकाणी संरक्षण जाळ्या बसवाव्या अशी प्रतिक्रिया नागरिकांच्या वतीने देण्यात आली। तसेच रामवाडी येथे राहणारे पोलीस मित्र कृष्णकांत कुमावत हे या विभागात असे काही प्रसंग घडल्यास ते नेहमी पोलीस प्रशासन आणि अग्निशमक दलाला कळवून मदतीचे कार्य करतात। याबद्दल नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात येतात।